आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवासारखा मागे गणपतीसुद्धा सार्वजनिक पद्धतीने मोठ्या धूमधडाक्याने साजरे करतात हे मला माहिती नव्हतं. कालच मी साईधाम येथे मुलुंड वेस्टच्या साईधामच्या मागे गणपतीचे दर्शन घेतले. आवर्जून सांगेन तुम्हीसुद्धा नक्की वेळ काढून जा. आय थिंक 1 तारखेपर्यंत स्थायिक आहेत आपले गणपती बाप्पा तिथे. सो वेळ काढून नक्की जाऊन या. आणि आय थिंक फ्रायडेला त्यांचा भंडारा आहे. स्वामी समर्थांच्या वटवृक्षाची थीम त्यांनी इथे साकारलेली आहे आणि सजावटही छान आहे. जी थीम त्यांनी उभारली आहे ना, ती पण म्हणजे थीमपेक्षा ॲक्चुअलमध्ये तुम्ही रिअल लाईफमध्ये तिथे स्वामींची मूर्ती किंवा तिकडचं जे वटवृक्ष मंदिर त्यांनी जे सजावटीमध्ये दाखवलं आहे ते ॲक्चुअलमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करता त्याचा. प्लस गणपती बाप्पांची मूर्ती तर अतिशय मनमोहक आहे, छान आहे. सो तुम्हाला आवर्जून सांगेन वेळ काढा आणि नक्की बाप्पांचं दर्शन घेऊन या. जरी लाईन असली ना, जरी डोंट वरी, पटपट लाईन जाते. असं काय म्हणजे जास्त वेळ लागत नाही. कारण आम्ही गेलेलो तेव्हा पण बऱ्यापैकी लाईन होती. सो आम्हाला आधी असं वाटलं की अर्धा 1 तास लागेल. तर नाही, अवघ्या 10-15 मिनटात पटपट आणि व्यवस्थित छान दर्शन मिळालं. धक्काबुक्की होत नाही. सगळे तिकडचे कार्यकर्ते चांगले आहेत. असे अजिबात धक्काबुक्की करत नाही. व्यवस्थित दर्शन घ्यायला देतात. सो या मी तुम्हाला आवर्जून सांगेन वेळ काढून नक्की बाप्पाचं दर्शन घेऊन या. गणपती बाप्पा मोरया.